चला मंडळी, आज बनवूयात एकदम खुसखुशीत पेपरसारखी पातळ पापुद्र्याची तेलपोळी। त्यासाठी इथे 1.5 कप मैद्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि थोडं पाणी घालून हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचं। 1 चमचा तेल लावून 2 तास असंच बाजूला ठेवून द्यायचं। पुरण करण्यासाठी इथे 1 कप चणा डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजून घेतली। त्यानंतर त्यामध्ये 2.5 कप पाणी घालून थोडीशी हळद आणि 1 चमचा तूप घालून कुकरला त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून डाळ चांगली शिजून घ्यायची। आता या डाळीमधलं चाळणीवर घालून सगळं पाणी काढून टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये 1 कप गूळ घालायचं आणि हे पुरण शिजून घ्यायचं। शिजवतानाच त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायची। 2 तासानंतर पिठाला छान अशी तार सुटलेली आहे। पीठ छान मुरले। आता जास्त मळत बसायची गरज नाही। त्यामध्ये आता 3 ते 4 चमचे तेल घालायचं आणि हलक्या हाताने पिठाला सगळीकडे लावून घ्यायचं। आता पाहिजे त्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा। त्यामध्ये पुरण घालायचं आणि प्लास्टिकला तेल लावून त्यावर हा गोळा ठेवून अगोदर हातानेच सगळीकडे पसरवून घ्यायचं। त्यानंतर त्यावर तेल लावलेलं प्लास्टिक ठेवायचं आणि हलक्या हाताने पातळ पोळी लाटायची। पोळी लाटताना एकाच दिशेने लाटायची। पोळी उचलताना लाटणीला तेल लावून लाटणीवरच ही पोळी उचलून पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर घालून घ्यायची। दोन्हीकडून छान अशी मस्त पोळी भाजून त्यावर आवडीनुसार तूप किंवा तेल लावून घ्यायचं। गरमागरम तेलपोळी तयार आहे। तुम्ही सुद्धा अशी पोळी एकदा नक्की ट्राय